नमस्कार, लक्षवेध न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आपल्यासोबत आहेत पांडुरंग ताटे महाराज। त्यांची ओळख सांगायची झाली तर ते एक प्रवचनकार आहेत, व्याख्याते आहेत आणि समाज प्रबोधनाचं देखील ते काम करतात। तात्या नमस्कार। नमस्कार। आज यशवंत तात्या माने साहेबांनी आज 29 तारखेला शेवटचा दिवस आहे आणि आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीनं आज दुपारी 1 वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि आम्ही प्रामुख्यानं तात्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहण्यासाठी आणि तात्यांचा अर्ज भरण्यासाठी आम्ही 17 गावातून सगळे प्रामुख्याने या ठिकाणी आलेलो होतो। खरं तर पांडुरंग ताटे महाराज यांची ओळख सांगायची झाली तर ते 17 गावामधून येतात आणि 17 गावामध्ये त्यांचं खूप जनसंपर्क देखील आहे। आता त्या तुमच्या 17 गावाचा प्रतिसाद कसा मिळतात? तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मी पहिल्यांदा आदरणीय राजनजी मालकांचे या ठिकाणी आभार मानेन। गेल्या 5 वर्षापूर्वी ज्यावेळेला तात्या इलेक्शनला 2019 साली उभा राहिले त्यावेळेला आम्ही पहिल्यांदा राजनजी मालकांना या ठिकाणी पाठिंबा दिला। त्याच्या अगोदर मागील 25 वर्षामध्ये आम्ही सातत्याने त्यांच्या विरोधामध्ये काम करत होतो आणि त्यांच्या विरोधामध्ये भूमिका मांडणारा मी एकमेव माणूस त्या भागामध्ये होतो। परंतु राजनजी मालकांनी ज्या वेळेला आम्हाला गेल्या 2019 साली बोलावलं आणि आम्ही मालकांना खंत व्यक्त केली, मागील 10 वर्षामध्ये तुमचा आमदार असताना आमच्या 17 गावामध्ये जो बॅकलॉग राहिलेला होता तो तसाच आहे। यावेळेला आम्ही निश्चितपणाने तुमच्या पाठीशी उभा राहणार आहोत, परंतु आमची सगळी कामं झाली पाहिजेत। आणि मागील 5 वर्षामध्ये काम करत असताना यशवंत तात्या माने साहेबांनी एवढा विकास केला की देश स्वतंत्र झाल्यापासून आमच्या पुळूज आणि पुळूज सर्कलमध्ये 17 गावं आहेत। या 17 गावामध्ये न झालेला पूर्ण विकास म्हणजे माझ्या पुळूज गावाचं सांगायचं झालं तर या 5 वर्षामध्ये 17 कोटीची कामं पूर्ण झालेली आहेत आणि 6 कोटीची कामं टेंडर फ्लॅश होऊन चालू आहेत आणि आता पुढच्या 5 वर्षामध्ये आम्हाला सांगायला काम शिल्लक नाही, एवढं मोठं काम यशवंत तात्या माने साहेबांनी केलेलं आहे। आणि आता तात्या काम करून मत मागण्यासाठी आमच्या 17 गावामध्ये आलेले आहेत। म्हणून मी प्रामुख्याने 17 गावाच्या वतीने या ठिकाणी सांगतो की तात्याने आधी केलेलं आहे आणि मग तात्या आता मत मागायला आलेले आहेत, म्हणून आम्ही खंबीरपणाने त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहोत। खरं तर मध्यंतरीच एक पांडुरंग परिवाराने एक बैठक आयोजित केली होती आणि त्या बैठकीमध्ये 17 गावामध्ये निधी देण्याच्या बाबतीत विद्यमान आमदार यशवंत ताते हे दुजाभाव करत असल्यास देखील बोललं जातं। नेमकं काय प्रकार आहे? तो विठ्ठल परिवाराने त्या ठिकाणी बैठक आयोजित केलेली होती सरकुलीला, परंतु तात्यांनी तात्याच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर तात्यांनी 17 गावामध्ये काम करत असताना मी भारत भालके माझं सुद्धा दैवत आहे। भारत नानांचे कार्यकर्त्यांनीच गेल्या वेळेला तात्यांचं पिळून काम केलेलं होतं आणि तात्यांनी न्याय देत असताना प्रामुख्याने त्या 17 गावामध्ये 70 ते 75% निधी हा आमच्या माध्यमातून भालके गटाच्या कार्यकर्त्यांना दिला आणि ते गट तट म्हणण्यापेक्षा मग परिचारक मालकाचे कार्यकर्ते असतील, खासदार धनंजय माडिक साहेबांचे कार्यकर्ते असतील, सगळ्यांना सोबत घेतलं की हा भाग देश स्वतंत्र झाल्यापासून भाग सदन आहे, पाण्याचा भाग आहे, परंतु या भागामध्ये रस्ते नाही, रस्त्याची खूप मोठी समस्या आहे। म्हणून तात्यांनी एवढं मोठं काम गट तट पार्टी पक्ष पंत सगळं बाजूला ठेवलं आणि सगळ्यांचा विकास आईच्या भूमिकेतून तात्यांनी आमच्या 17 गावामध्ये काम केलं। म्हणून असं म्हणता येणार नाही की तात्यांनी पांडुरंग परिवाराला जवळ केलं, विठ्ठल परिवाराला जवळ केलं, भीमा परिवाराला जवळ केलं, तर लोकशाहीमध्ये नागरिक आणि मतदार हा सगळ्यात पहिला क्रमांकाचा असतो आणि सगळ्याला तो मान देऊन तात्यांनी 17 गावामध्ये काम केलेलं आहे। अंदाजित रक्कम सांगू शकाल का आपण? किती कोटीमध्ये तुमच्या 17 गावात? साधारण 17 गावामध्ये पुळूज सारख्या गावाला 22 पुळूज असेल, फुलचिंचोली असेल, सगळ्यात जास्त निधी हा सरकुली गावामध्ये जवळजवळ 26 कोटीचा निधी दिलेला आहे। आणि मग प्रामुख्यानं सरकोली, पुळूज, फुलचिंचोली, चळे या 4 गावामध्ये तात्यांनी साधारणतः 100 कोटीचा निधी दिलेला आहे आणि राहिलेल्या 11 ते 12 गावामध्ये तात्यांनी जवळजवळ 150 कोटीचा निधी 250 कोटीची कामं पूर्णत्वाला आलेली आहेत। कालच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने माजी आमदार रमेश कदम यांची कन्या सिद्धी रमेश कदम यांना उमेदवारी दिली होती आणि त्यांची उमेदवारी रद्द केली आणि राजू खरे सारख्या नवख्या उमेदवाराला दिली। एकीकडे अजितदादा पवारांची राष्ट्रवादी ही लाडकी बहीण योजना राबवते, तर शरदचंद्र पवार गटानं लाडक्या बहिणीचा अपमान केला असं वाटतंय? नाही, निश्चितपणानं सांगायचं म्हटलं तर पवार साहेब हे देशाचे नेते आहेत। पवार साहेबांच्या बद्दल बोलणे एवढा मी काही मोठा नाही, परंतु एक सामान्य नागरिक म्हणून या ठिकाणी मला एक गोष्ट काय वाटते, जिच्या हाती पळण्याची दोरी ती जगताला उद्धारी। माझ्या भगिनीचा अपमान म्हणण्यापेक्षा एवढ्या मोठ्या पक्षाकडून ज्यावेळेला लेबी फॉर्म दिला जातो आणि त्यानंतर तो कॅन्सल करण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष त्या ठिकाणी पत्र काढतात, ही अपमान म्हणण्यापेक्षा एक मनाला खंत लागून गेली की ज्या भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही जिजाऊंचा वारसा सांगतो, राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा वारसा सांगतो,
आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा वारसा सांगतो, त्या ठिकाणी महिलांना सक्षम करण्यासाठी दिलेली उमेदवारी आम्हाला सुद्धा, कारण यशवंतदादा माने साहेबांची ज्यावेळेला मुलाखत घेतली त्यावेळेला तात्यांनी सांगितलं होतं की निश्चितपणानं खूप मोठं काम केलेलं आहे आणि आमच्या सिद्धीताईला उमेदवारी दिलेली आहे. लोकशाहीमध्ये मतदान होत असतं, एक विजयी होत असतो, एक पराजित होत असतो, परंतु काल ज्यावेळेला उमेदवारी कॅन्सल झाली त्यावेळेला सगळ्या माझ्या माई माऊलींना वेदना झाल्या की आपण एकीकडं महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी बोलतोय आणि दुसऱ्या बाजूला महिलांना डावललं जातं. ही आमच्या माई माऊलीची भूमिका आहे. खरं तर एक उद्योजक म्हणून राजू खरे आपल्या 17 गावामध्ये फिरताना दिसतात आणि त्यांनी खूप मोठा निधी आणल्याचं देखील बोललं जातं आणि सो खर्चातून देखील त्यांनी मागेल त्याला पाणी आणि मागेल त्याला रस्ता देतात. तर त्यांचा काय परिणाम या तुमच्या 17 गावावरती होईल? खरे साहेबांचं काम, सामाजिक काम हे या प्रामुख्याने या 3 महिन्यामध्ये त्यांनी या भागामध्ये करायला सुरुवात केलेली आहे. परंतु मला आपल्या लक्षवेधच्या माध्यमातून सांगायचं आहे की या लोकशाहीमध्ये काम करत असताना व्यक्तिगत कोणत्याही माणसाने खिशातल्या पैशाचं काम करण्यापेक्षा, मी मागा सांगितलं, यशवंतराव चव्हाण साहेबांनी मग त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य असतील किंवा विधानसभेच्या माध्यमातून बहुजनाच्या दारापर्यंत विकासाची गंगा जावी असं वाटत असेल तर शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी सगळी कामं झाली पाहिजेत. आणि वारंवार मी सांगत असतो, हातच्या काकणाला आरसा कशाला. सगळी लोक सांगतात की खरे साहेबांचं काम असं आहे, परंतु 2700 कोटीची कामं मोहोळ मतदारसंघामध्ये झालेली आहेत आणि 800 कोटीची कामं प्रस्तावित आहेत. एवढं काम केलेलं असताना आज ही लोक दुसऱ्यांना स्वीकारण्याचं कारणच काय? कारण एवढं मोठं काम यशवंतदादा माने साहेबांनी केलेलं आहे आणि एवढा विकासरत्न आमदार आणि त्यांनी सगळ्या बाजूने काम करत असताना खरे साहेबांना वाईट म्हणण्याचा मला कोणताच अधिकार नाही. पण एक माणूस चांगलं काम करतोय आणि चांगलं काम करत असताना आपली भारतीय संस्कृती आहे की चांगल्याच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहणं आणि म्हणून आम्ही तात्यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहणार आहोत. अगदी शेवटचाच प्रश्न, 2019 सालाला आपल्या 17 गावातून तब्बल 7,000चं लीड दिलं होतं, तर 2024ला किती लीड? गेल्या वेळेला राजनजी पाटील साहेब असतील आणि तात्या नौके होते आणि त्यावेळेला एक नवीन चेहरा म्हणून त्या लोकांनी स्वीकारलेलं होतं. पण या वेळेला जे तात्याला 10,000च्या वरचं लीड, कारण मी गेल्या वेळेला 5,481 मताचं लीड आमच्या 17 गावातून तात्याला मिळालेलं होतं, परंतु यावेळेला निश्चित 11,000च्या वरचं लीड का मिळेल तर तात्यांनी काम केलेलं. हे लीड पांडुरंग ताटील श्रेय घेण्याची आवश्यकता नाही. त्या 17 गावातील कुठल्याही सरपंचानं, कुठल्याही पदाधिकाऱ्यानं, कुठल्याही पुढाऱ्यानं त्याचं श्रेय घेण्याची आता आवश्यकता नाही. तर ही जी तात्याला पडणारं 11,000 ते 12,000चं लीड पडणार आहे ते तात्याच्या कामाचं लीड आहे. आणि तात्याने काम केलेल्या त्या 17 गावामध्ये सगळ्याच्या खांद्यावरती हात टाकून यशवंत माने हा आमच्या कुटुंबातील सदस्य आहे, आमच्या सुख दुःखामध्ये सामील होतो आणि आमच्या सगळ्या कौटुंबिक गोष्टीमध्ये सामील होतो, ही सगळ्यांची भावना झालेली आहे. म्हणून तात्याला हे लीड मिळणार आहे. आम्ही फिरत असताना बघतो की पोज असेल, फलचिंचोली असेल किंवा जी काही मोठी गाव आहे त्या गावामध्ये कमीत कमी 2, 3, 4 गट असतात. परंतु तात्यांनी हे गट एकत्र आणण्याचं गम काय नेमकं? सगळ्यात महत्वाचं, आपलं भारत देश हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवरती आधारित चालतो. लोकांनी लोकांच्यासाठी चालवलेलं लोकांचं राज्य म्हणजे लोकशाही. लोकशाहीमध्ये निवडून आल्यानंतर आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, त्यांना शपथ दिली जाते की मी काम करत असताना कोणताही गट, तट, पंथ, पक्ष काही बनणार नाही. आणि ही जबाबदारी प्रत्येक आमदार खासदाराला दिलेली असते. मग किती लोक ते काम करतात मला माहित नाही, परंतु यशवंतदादा माने साहेबांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार केलेलं आहे. आमदार झाल्यानंतर कोणताही गट तट न बघता सगळ्या लोकांची कामं केलेली आहेत, म्हणून सगळ्या पक्षाची लोक एकत्र येतात. माझा प्रश्न थोडासा वेगळ्या अँगलने होता की ते प्रत्येक गावातले 2, 3, 4 गट जरी राजकीय मतभेद असले तरी फक्त तात्यांनी त्यांना एका ठिकाणी आणले. हो, माझं उत्तरच ते आहे की तात्यांनी आमदार म्हणून शपथ घेतल्यानंतर काम करत असताना त्यांना मदत केलेला एक गट असतो गावामध्ये आणि दुसरे 2-3 गट विरोधामध्ये असतात. परंतु काम करत असताना तात्यांनी अशा पद्धतीचं काम केलं, पक्ष बाजूला ठेवला आणि गावाचा विकास झाला पाहिजे. आपल्याला मतदान करणाऱ्या लोकांचं तर काम केलंच, पण ज्यांनी मतदान केलं ना त्यांच्या खांद्यावरती हात टाकून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि तात्याही त्यांना जीवाभावाचे वाटायला लागले. म्हणून सगळी लोक एवढी महाराष्ट्रामध्ये त्रेधा तिरपीट उडलेले आहे की 6 पक्ष झालेले आहेत, कुणाला काही कळेन असं झालेलं आहे. परंतु मोहोळ मतदारसंघामध्ये वेगळं वातावरण असल्याचं कारण आहे ते तात्याचं काम. खरं तर आपण सभागृहात यशवंत माने यांना बघतो तर ते अगदी अजितदादांच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला बसले असतात. मग जर या मतदारसंघातून तात्या निवडून आले
तर तुम्हाला काय वाटतं म्हणजे त्यांना एखादी मंत्रिपदाची वगैरे ऑफर मिळेल का? मला निश्चितपणानं तात्याबद्दल अभिमान या गोष्टीचा आहे. तात्या मंत्री तर होणारच आहेत, कारण त्यांच्याकडे जी गुणवत्ता आहे. कारण एक तुम्हाला उदाहरण सांगतो, कालच्या वेळेला मनोजदादा जरांगे पाटलांनी मराठा समाजाच्या संदर्भामध्ये आरक्षणाच्या संदर्भामध्ये लढाई उभा केली आणि आम्ही सुद्धा त्या चळवळीमध्ये काम करत होतो. आणि मनोजदादाच्या बाबतीमध्ये तात्याशी माझा वाद झाला फोनवरून की तात्या, आमचा मराठा समाज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करतोय, आम्ही तुम्हाला एवढं मोठं भरघोस मतदान केलेलं आहे, तुमची याच्यासाठी भूमिका काय आहे? आणि त्यावेळेला तात्यांनी आम्हाला सांगितलं, निश्चितपणानं तुम्हाला उद्यापासून दिसेल आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिला आमदार आहे की त्यांनी राज्यपालाच्या समोर उपोषण केलं आणि विधिमंडळाला कुलूप लावण्याचं काम तात्याच्या नेतृत्वाखाली 10 आमदारांनी केलं आणि ते अख्ख्या उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं. आणि आम्हाला तात्यांचा सार्थ अभिमान आहे. आमदार याच्यासाठी निवडून दिलेला असतो, आमदारांनी रस्त्यावरती भांडायचं नसतं, आमदारांनी रस्त्यावरती आंदोलन करायचं नसतं, तर आमदारांनी विधिमंडळामध्ये आवाज उठवायचा असतो. आणि आमच्या मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये तात्यांनी विधिमंडळामध्ये आवाज उठवला, विधानसभेला कुलूप लावण्याचं काम केलं. ही अभिमानाची गोष्ट आहे. परवाच आमचे माऊली हळणवर धनगर समाजाच्या संदर्भामध्ये उपोषणाला बसलेले होते आणि त्यांचा एसटी मध्ये समावेश व्हावा आणि म्हणून त्यांनी पंढरपूरला उपोषण केलेलं होतं. सोलापूर जिल्ह्यातील नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव आमदार पहिल्यांदा होते की ज्यांनी त्या आरक्षणाला सुद्धा पाठिंबा दिला आणि मुस्लिम समाजाबद्दल सुद्धा तात्यांनी विधानसभेमध्ये प्रश्न मांडला. म्हणजे सगळ्याला तळमळीनं जाण असणारा माणूस यशवंतराव माने साहेब आहेत, म्हणून आम्ही त्यांच्याकडे मंत्री म्हणून पाहतोय. खरं तर आपण सोलापूर जिल्ह्यातला एकमेव आमदार आहे की किंवा सोलापूर जिल्ह्यातले इतर जे आमदार असतात त्यांना कुठं अड्ड्यावरती किंवा त्यांच्या वाड्यावरती किंवा कारखान्यावरती भेटायला जावं लागतं, परंतु तात्या प्रत्येक शुक्रवारी जनता दरबार राबवतात. तात्या दर शुक्रवारी मोहोळला जनता दरबार राबवतात आणि महिन्यातील 4 शनिवार असतात. 2 शनिवार पंढरपूरला असतात आणि 2 शनिवार उत्तर सोलापूरमध्ये असतात. आणि हे काम करत असताना तात्यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून मग कोणाचं 85चं प्रकरण असेल, कोणाच्या विजेच्या समस्या असतील, कोणाच्या पाण्याच्या समस्या असतील, त्या तर जाणून घेतल्याच. परंतु बांधावरून ज्यावेळेला एखादा शेतकरी लाईट गेल्यानंतर सुद्धा तात्याला फोन करतो, डीपी जळाल्यानंतर तात्याला फोन करतो, वायरमॅनकडे काम असेल, साधं ग्रामसेवककडे काम असेल सुद्धा प्रत्येक नागरिक तात्याला हक्कानं त्या ठिकाणी तात्याला फोन लावतो. जनता दरबाराच्या व्यतिरिक्त तात्या आम्हाला 1 ना 24 तास आम्हाला उपलब्ध असतात. खरं तर विरोधकाकडून सातत्याने टीका होते की 27,000-3,000 कोटी हा फक्त कागदावरच आहे आणि काही गावामधून तात्यांनी केलेल्या विकास कामाचे बोर्ड देखील काही काढून टाकण्यात. काय सांगा? बोर्ड कुठल्या गावामध्ये काढले मला माहित नाही, परंतु तात्यांनी जे बोर्ड लावले, मी आत्ता सांगितलं की माझ्या गावामध्ये 17 कोटीची कामं झालेली आहेत आणि त्या बोर्डवरती जी 6 कोटीची टेंडर फ्लॅट झालेला आहे. तुम्ही जर कधी कारखान्यावरून पुढून आलेले असाल तर 3,80,00,000 एक टेंडर आहे आणि 1,70,00,000 एक टेंडर आहे. त्या टेंडर प्रोसेसमध्ये काम चालू आहे आणि म्हणून त्याचा बोर्डवरती उल्लेख असणं काही वावगं नाही. आणि अशा पद्धतीची लोकांनी सांगितलं की बोर्डवरती आहे पण ते काम पूर्ण झाले नाही, पण ते काम चालू आहे. आणि म्हणून मी सगळ्यांना विनंती करणार आहे, विकास करत असताना मी मगा सुद्धा सांगितलं की अनेक लोक विकास करत असताना कारण चांगल्या रस्त्याला गतिरोधक असतात आणि तात्याचं एवढं चांगलं काम आहे, विरोधकाकडे दुसरा मुद्दाच नाही. कारण तात्याचं एवढं मोठं काम आहे, या कामाला प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांच्याकडे मुद्दा नाही. म्हणून विकास कामावरती काहीतरी टीका टिप्पणी करायची आणि आपल्याला काय मिळतं का हे पाहायचं. परंतु तात्याचा विकास आहे, तात्याच्या पाठीशी खंबीरपणाने जनता उभा आहे. अगदी शेवटचा प्रश्न, या मतदारसंघातून तात्या किती मतांनी निवडून येतील? गेल्या वेळेला तात्या 22,400 मतांनी विजयी झालेले होते. आमच्या भागातून मी तुम्हाला सांगितलं 5,481 मताचं लीड आमच्या 17 गावातून मिळालं होतं. यावेळेला निश्चितपणानं 11 ते 12,000 मताचं लीड आमच्या भागातून मिळेल. आणि उत्तर सोलापूर तालुक्यातून सुद्धा तीच परिस्थिती आहे आणि मोहोळ तालुक्यातून मला आशावाद आहे की 45,000 ते 50,000 मताच्या मताधिक्यानं तात्या आमदार होतील आणि निश्चितपणानं या सोलापूर जिल्ह्यामध्ये लाल दिव्याच्या गाडीमध्ये मंत्री म्हणून बसून येतील. हे आम्हाला सगळ्यांना, कारण तो आमच्या कुटुंबातील सदस्य आहे आणि आमचा स्वाभिमान, आमचा मान यशवंतराव माने साहेब आहेत, त्यांनी लाल दिव्याच्या गाडीतून बसून यावं अशी आमची अपेक्षा आहे. तर हे होते पांडुरंग ताटे महाराज यांनी विविध विषयावरती अगदी दिलखुलासपणे चर्चा केली. तात्या, आपण चॅनलवरती आलात आणि आपल्याशी दिलखुलासपणे चर्चा केली. धन्यवाद. धन्यवाद. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि